हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? सगळे मजेत ना? मस्तच राहा। आज आपण रेसिपी करता करता गप्पा मारणार आहोत। रेसिपी न सांगता फक्त मी गप्पा मारणार आहे। इडली आणि डोसा हे सगळ्यांना आता कॉमन झालं आहे। मी पण रात्री भिजवून ठेवलं होतं आणि असंच गप्पा मारू म्हटलं म्हणून मग मी रेसिपी दाखवताच गप्पा मारते। घरकाम म्हटलं की घरातलं सगळंच काम येतं। स्वयंपाक, भांडी, धुणं, कपडे सगळंच येतं त्यामध्ये। मुलांचं जेवण, टिफिन, तसं मी आधीच तयारी करून ठेवली होती। हा दुसरा दिवस आहे। सकाळी उठून मग मी माझे कामं करून घेतले नित्यक्रमचे आणि जे इडलीचं जे बॅटर वगैरे बनवलं होतं तेच मी आता सकाळी बनवायला घेतलं होतं। इडली डोसा बनवायचं म्हटलं ना तर आपल्याला असं वाटतं की फक्त इडली डोसा बनवायचं आहे, आपल्याला फक्त चपात्या करायच्या नसतात म्हणून एवढा आनंद असतो आणि त्यामागे जी कसरत असते 2 दिवसाची ती कोणालाही दिसत नाही आणि मग म्हणतात फक्त हां आज काय करायचं होतं, फक्त इडली आणि डोसा असं म्हटलं जातं। चला असो, हे प्रत्येक ठिकाणी आहे, पण कामं करताना आपण घर आपलं म्हटलं म्हणजे आपल्याला करायचंच आहे आणि तेही आनंदाने केलं ना तर खूप मजेत होतात आणि आरामातही होतं आणि मनाला शांतीही भेटते। तेच आपण कंटाळवाण्या मनाने केलं ना तर मग ते कामही करायला कंटाळा येतो आणि सगळं मग आपल्याला मूड खराब झाल्यासारखं होतं। म्हणून घर आपलं आहे ना तर घरातले कामही आपलेच असणार आहेत आणि ते आपण आनंदानेच केले पाहिजे। चला असो, इथे चटणी झाली आहे माझी। तुम्ही म्हणणार आज ही काय बडबड करत बसली अशी। घरातली कामं करताना कंटाळा येतोच, कंटाळा येत नाही असं नाही म्हणते मी, मला पण कधी कंटाळा येतो। पण आपल्याला जे आवडत असेल ना ते एखाद दिवशी मग वेगळं करायचं। कधीतरी गाणे ऐकायचे, कधीतरी आपल्याला वाटलं की चला आज कामच नाही करायचं, मग थोडं लेटने करू शकतो आपण, असंही चालतं। कुठे आपल्याला कोणी बोलणार नसतं की हो, पण रुटीनची कामं जी असतात आपल्याला जेवण, मुलांचं स्कूलची तयारी सगळं आपल्याला करायचंच असतं आणि ते केलंच पाहिजे। झाल्यानंतर आपण थोडंसं कंटाळा करून घेऊ शकतो, पण हे नित्यक्रमाची कामं आपल्याला करायचीच असतात। रोज रडगाणं गाण्यापेक्षा जर आनंदाने केले ना तेही कामं छान होतात आणि आनंदाचा आपला दिवस जातो। चला बोलता माझं इथे चटणीही झाली। आता मी डोसे बनवायला घेते आणि बघू शकता तुम्ही, पहिला डोसा कधीही व्यवस्थित होत नाही, पण ठीक आहे माझा छान झाला होता। थोडा जाड राहिला होता आणि मग बघू शकताय तुम्ही, आणि असं फ्लिप करताना ना प्रत्येक वेळा होतं माझं की एकदा तो असा तरी होतोच। छान इथे डोसे बनवून घेतले। टिफिनची तयारी माझी झाली आहे। इथे टिफिन अर्धा तरी झालाच आहे। आता पटापट मी डोसे बनवून घेणार आहे आणि मुलीचा टिफिन पॅक करून देणार आहे। चला, कसा वाटला मला व्हिडिओ नक्की सांगा। आणि बाईपणाला काम हे लागूच असतं, कुठेही गेलो आपण, बाहेर वर्किंग वुमेन्स असो की घरात, दोन्ही ठिकाणी आपल्याला करायचंच असतं। म्हणून आनंदाने केलं तर अशी कामं पटापटही होतात। माझा हा अनुभव होता। तुम्ही तुमच्या मताचं काय असेल तुम्ही मला सांगू शकता। थँक्यू फॉर वॉचिंग। टेक केअर फ्रेंड्स अँड बाय।